वेलकम असेल सर. स्वागत. डीजे वाले तयार राहायचं प्लीज. डीजे डीजे तयार राहायचं प्लीज. एक सन्मान चिन्ह असेल मान्य श्री डॉक्टर कमलेश वाघेल यांचं हार्दिक स्वागत असेल सर. वेलकम असेल. एक माझी शॉल पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह असेल. नक्कीच सर वेलकम असेल तुमचा. यापुढे आपण मैदानाच्या आतमध्ये पहिला सामना सुरुवात होते. नक्कीच आमदार चषक 2024 आयोजक माननीय श्री अनिल गोपाळ रावते सर, पंचायत समिती सदस्य. अप्रतिम आयोजन असते त्यांचं दरवर्षी. नक्कीच अप्रतिम आयोजन पाहायला मिळते. विशाल कमॉन डीजे एक सुरेख सॉन्ग झाला पाहिजे. जंगलात कबूतर ग कबूतर काला नीला ग. जंगलात कबूतर ग कबूतर काला नीला ग. बोलेशील ग पोरी तू सत्र्याला ग सत्र्याला काय बोलेशील ग. जंगलात कबूतर ग कबूतर काला नीला ग. जंगलात कबूतर ग कबूतर काला. थँक्यू डीजे. नक्कीच दोन्ही संघ लक्ष द्यायचं आहे. कॅमेरामॅन जिकडे बसलेला आहे वरती जी ऑरेंज कलरची पट्टी आहे त्याच्या वरतून जर गेला तर षटकार आहे, खालून जर गेला चौकार असेल. नक्कीच दोन्ही संघाला लक्ष द्यायचं आहे. गुलाबी कलरची पट्टी मारलेली आहे तिकडे बघा. ते इलेक्ट्रिसिटीचं खांब आणि त्या तुमच्या असलेला कॅमेरामॅनचा तंबू ह्याला जी गुलाबीची पट्टी मारला गुलाबी त्याच्या खालून गेला 4 धावा मिळतील आणि वरून गेल्यावर 6 धावा मिळतील. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. DCC संघाला माहिती असणार आहे पण आलेल्या नवीन संघाला सूचना आहे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल एक संदीप आणि सचिन ही जोडी पाहायला मिळेल. जर्सी नंबर 45 आणि 03 मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसते. नक्कीच पाहायला मिळेल. नक्कीच शेवटच्या दिवशी पहिला सामना पाहायला मिळेल DCC वर्सेसचा काटकरपाडा वाळवे. नक्कीच पाहायला मिळेल. स्ट्राईक रोड असेल मला वाटते सचिन जर्सी नंबर 03 मैदानाच्या आतमध्ये आणि जर्सी नंबर 45 संदीप. अप्रतिम सामना पाहायला मिळेल. पाहूया सामना असेल तो 6 असेल. नक्कीच 6 षटकार सामना असेल. पंच मार्फत असतील मिस्टर अक्षय आणि मोहित. गोलंद LP आउट असेल. नक्की लक्ष द्यायचं आहे. लेफ्ट हँड फलंदाज पाहायला मिळेल आणि
चला पंच लेग बिफोर आउट आहे आजच्या मॅच पासून. दोन षटक असतील पॉवर प्ले मध्ये असेल नक्कीच. पहिली षटक मार्गस्थ असेल. पहिला चेंडू पाहूया. लेफ्ट हँड आज नक्कीच कव्हर मारले प्रयत्न फील्ड केला जाईल. एक धाव समाधान मानावं लागेल नक्कीच. संघाचा श्री गणेश करताना दिसतोय मिस्टर सचिन मध्ये आतमध्ये स्ट्राईक रोटेट केली जाईल. आता मात्र संदीप स्ट्राईक वरती मार्फत असतील. यापुढे सुरेख आवाज आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर दीपक संकेसर. चला मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळते. एक सोनियाचा दिवस उगवला तशा पद्धतीचं एसटीचं क्रिकेट म्हटलं तर सर्वात मोठं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते. आपण पालघर तलावसरी माहीम सातपाटी गेला का बॅकफुटला गेला चेंडूला कट केला. इथे बाकी प्लंबिंग होते पण थोडंसं क्षेत्रक्षण मिस्टेक झाली आणि आता एक चांगला रनआउट झाला असता. पण निश्चितच आपण जर बघितलं ही विकेट असती तर टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात लांब विकेट आतापर्यंत मी केलेल्या समाचारामध्ये पाहिलाय. एवढी मोठी लांब विकेट नसते. आपण कॅरी ऑन करा. इंटरनॅशनल लेवलच्या विकेट तुम्ही विकेट ठेवा. तुम्हाला चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी बघायला पुन्हा लवकरा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॅकफुटला गेला आहे. सुंदर कट बघतं तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पॉवर प्ले मध्ये बघायला मिळते. जब तक सिनेमे जान है तब तक दांडी पाडे की आन है अशा पद्धती क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला पाहायला मिळते. झुकेगा नाही साला. आपण बघितलं एक हिंदी पिक्चर आला आणि डायलॉग प्रत्येकानं बघितल्यानंतर जिथे जिथे जाल तिथे लग्नामध्ये देखील अक्षर नृत्य करायला बघायला मिळतात. इथे बघा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हेमंत नावाचा हा खेळाडू आपण पाहिलात. अप्रतिम क्षेत्ररक्षण डावखुरा आणि उजव्या जोडीचं तुम्हाला मोठं संमेलन बघायला मिळते. चांगली ओपनिंग पेअर बघायला मिळते. आणि गोलंदाज जो पाहिला तर रवी नावाचा गोलंदाज सूर्याच्या प्रकाशामध्ये सुंदर गोलंदाजी हाताळताना ओ हो मोठा आवाज आलाय. बिहाइंड कॉट बिहाइंड झालाय आणि पहिल्या घडी तंबूच झालाय डीजे. धन्यवाद विजय. चेंडू पडण्याचा थोडासा लेफ्ट आर्म कट नॅचरल कट जो बघायला मिळतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. आपण रवीला पाहिलं उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत हाताला 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्यात आणि महत्त्वाचा गडी बाद केला तो म्हणजे सचिन. आता बाकी मनीष नावाचा वन डाऊन फलंदाज जातोय. वन डाऊन म्हटला की इनिंगचा की आणि आपण म्हटलं की जास्त विकेट गेल्यानंतर क्रिकेटच्या विश्वातला जो तिसऱ्या नंबरवर फलंदाज जातोय त्याला क्रिकेटचा हिरा म्हटलं जातंय. तो बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. थोडंसं आनंदाचं वातावरण. पहिल्या षटकात विकेट गेला कारण पॉवर प्लेमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण करताना आपण पाहिलंय. 2 धावा आणि 1 गडी बाद. आपण एका साईडला बघत आहात ते म्हणजे निश्चितच वाल्वे कार्तिपाडा. इथे बघे पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू जातोय. दत्ता चौगुले यांच्याकडे हॅट्रिक विकेट घेतले. 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आता खूप चांगली गोलंदाजी हात आपला रवी नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारण्यात आमंत्रित केला ते म्हणजे निश्चितच वाल्वे कातकरपाड संघाला. पुन्हा गोलंदाजी हाताळताना बघायला मिळतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा. इथे बाकी चांगला पेन चेंडू केला. चेंडू जातो स्क्वेअरलेगच्या रिझनला. इथे पाहायला मिळतो 2 षटकांमध्ये चेंडू सीमा पलीकडे जातोय आणि आजच्या दिवसातला पहिला चौकार मनीष नावाच्या या बॅटरवर नावावर दिला जातोय. आणि या 4 धावसंख्येचा विचार केला तर फक्त धावसंख्या लागली जाते ती 6. डीजे धन्यवाद डीजे. तर
बघूया दुसरं षटक घेऊन येतो. पहिला षटक पॉवर प्ले जर बघितलं अप्रतिम गोलंदाजी हाताळी 6 धावा देणे म्हणजे काही महागडं षटक नाही आहे. पॉवर प्लेमध्ये मी तर म्हणतो 10 धावा दिल्या तरी खूप चांगलं षटक तुम्हाला बघायला मिळते. इथे बाकी नवोदित गोलंदाज आता पाहायला मिळते. दुसरं पॉवर प्लेचं षटक पहिल्या षटकात विकेट गेला. बघा मॅच बघा मजा करा फक्त बोल नका युट्यूबवर मॅच आहे. नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो दांडी सुनील. आपण क्षेत्ररक्षणाचा विचार केला तुम्हाला पाहायला मिळते. एकंदरीत विचार केला थर्डमॅन बघायला मिळते. गली बघायला मिळते. कव्हर बघायला मिळते. डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन आणि एका साईडला विचार केला तर डीप स्क्वेअर लेग हे 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर बघायला मिळतात. फाईन लेग सर्कलच्या आत, मिड ऑन सर्कलच्या आत, मिड ऑफ सर्कलच्या आत, कव्हर सर्कलच्या आत आणि तिथे शॉर्ट पॉईंट हे सर्कलच्या आत तुम्हाला बघायला मिळतात. आणि ऑफसाईडला विकेटच्या मागे पडला तर शॉर्ट थर्डमॅन हे तुम्हाला क्षेत्ररक्षण बघायला मिळते. आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओ रायझिंग डिलेवारी एनल डोनाल्डची आठवण होते. आपण डर्बनमध्ये गेलात दक्षिण आफ्रिकेमध्ये गेलात की तुम्हाला अशा विकेट बघायला मिळतात. मग उसळटा मारा हे इथे प्राकर्षाने बघायला मिळते. डिहायड्रेट होण्यापेक्षा पाणी विस्तृत क्लीन बॉलिंग ॲक्शन ज्याला म्हटलं जाते आपल्या खांद्याचा उपयोग करताना बघायला मिळते. खूप सारी गोलंदाजी आपण 6 दिवसात आमंत्रण केलं. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी बघितल्यात. असंख्य चांगले क्रिकेटपटू तुम्हाला पाहायला मिळालेत. नक्कीच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. सुनीलच्या माध्यमातून फील्ड केला जाईल. कव्हर फील्ड थ्रो केला जाईल. पंच नक्की दर्शवतील. नॉट आउट विकेट दिलेला. नक्कीच 1 धाव परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने भरून धावसंख्या पोहोचेला 7 या अंकावरती. अप्रतिम गोलंदाजी करतात सुनील. नक्कीच आपण पाहू शकतो सुनील एक छोटा पॅकेज मोठा धमाका आहे. अप्रतिम गोलंदाजी करतो. 17 रनअप असेल त्याचा नक्कीच मोठा रनअप आहे. पुन्हा पुढचा चेंडू मार्गस्थ असेल. हा हलक्या हाताने खेळला चेंडू फील्ड केला जाईल. फॉलो थ्रो मध्ये नक्कीच थ्रो केला जाईल. डायरेक्ट हिट नक्कीच विकेटचा पतन असेल. बॅक टू डकआउट. दुसरा झटका. कम ऑन डीजे. नक्कीच जिमी आणि टॉमी आपल्याला पाहायला मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 45 पुन्हा मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतात. दोन्ही जर्सी नंबर 45 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक बाजूला शेला संदीप, दुसऱ्या बाजूला शेला दीपक. दुसरा विकेटचं पतन पाहायला मिळालं. नक्कीच बॅक टू डकआउट पाहायला मिळालं. मिस्टर मनीष मैदानाच्या बाहेर. दुसरे षटक पॉवर प्ले मध्ये दुसरे षटक मार्गस्थ आहे. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी करताना 3 चेंडू टाकून झाले. धावसंख्या फक्त 1 खर्च करतोय सुनील. अप्रतिम गोलंदाजी करतात. डीसी संघ नक्कीच होम ग्राउंड असेल तरी 20 दिवस त्यांनी प्रॅक्टिस केली. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल मिस्टर नाशिक आशिक विकी. सुरेख फटका मेडाच्या वरतून चेंडू निघून जाईल. सरळ 6 धाव झाली. कम ऑन डीजे. नक्कीच कुठेतरी आता आक्रमक होताना दिसतोय संदीप मैदानाच्या आतमध्ये. त्याला आता लक्षात आलेलं आहे की आपल्याला हात खोलले पाहिजेत. चेंडू प्लीज जायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. नवीन चेंडू दिला जाईल. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि खरोखर शॉर्ट ऑफ चेंडू होता. बॅकफुटला गेला आणि अतिशय अप्रतिम हुक शॉट बघायला मिळाला. कारण सर्कलमध्ये शक्यतो फाईन लेगला आपण बघतात जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक टेनिस क्रिकेटमध्ये बघायला मिळत नाही. पण जेव्हा हाणामारीचे स्लॉगआउटचे षटक असतात तेव्हा बघायला मिळतात आणि आपला पुरेपूर शॉर्ट ऑफ चेंडूचा फायदा आणि अप्रतिम षटकार तुम्हाला इथे पाहायला मिळाला. नक्कीच सुरेख फटका पाहायला मिळाला. अप्रतिम षटकार पाहायला मिळाला संदीपच्या खेळीतून. हा मात्र चेंडू असेल. हा 5वा चेंडू असेल सुनील यांचा. पाहूया पॉवर प्ले मधील 2 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा बॅटअप चेंडू कव्हरच्या वरती मारण्याचा प्रयत्न. बॅटचा संपर्क झालेला नाही आहे. फील्ड केला जाईल. थ्रो केला जाईल. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या कॉलचं आव्हान असेल. दुसरी धाव परिपूर्ण करण्यात यश मिळेल. नक्कीच अप्रतिम मिडविकेट विकेट धावताना दिसतात दोन्ही जर्सी नंबर 45 मैदानाच्या आतमध्ये. एक संदीप आणि मिस्टर दीपक. धावसंख्या विचार केला. धावसंख्या फक्त 15 आउट. दुसरे षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्ले शेवटचा चेंडू असेल. हा पाहूया.
स्लो बॉल चेंडू पुरेपूर फायदा चेंडू निघून जाईल पॉवर प्ले मध्ये 6 धावांसाठी कम ऑन डीजे DJ Krishna in the mix. थँक्यू डीजे नक्कीच खूपच महागडं षटक मानलं जाईल सुनील यांचा 6 चेंडू टाकतोय 15 धावा खर्च करतोय 2 षटकार देतोय नक्कीच खूपच महागडं षटक पाहायला मिळालं सुनील यांच्या माध्यमातून नक्कीच आता पाहायला मिळतील दीपक संके सर निश्चितच आपण वाल्वे कातकरपाचा विचार केला 10.005 च्या धावा करतात 2 षटकामध्ये आपण एकत्रित पाहिलं तर 21 धावा लागल्यात पहिल्या षटकात 6 आल्यानंतर कुठेतरी ब्रेक मिळाला पण त्यानंतर बाकी शॉर्ट पिच चेंडू ओव्हरपिच चेंडू आणि पुन्हा ओव्हरपिच चेंडू ह्याचा पुरेपूर फायदा ओपनिंग फलंदाज संदीपाने उचलला आता बाकी पुनश्च येतो गोलंदाज तो डावखुरा गोलंदाज ज्यांनी पहिलं षटक हाताळलंय तोच रवी नावाचा एक ब्रँडेड गोलंदाज तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळला आता बाकी प्रथमतच दीपक त्यांच्या समोर आलाय लेफ्टला मोर विकेट मारा ओ वेल बॉल यॉर्कर लेन्थचा चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकला गेला लेफ्ट आर्म गोलंदाजाचा ह्याला अप्रतिम मारा म्हटलं जातं थोडासा कट असतो आणि जो लेफ्ट आर्म नॅचरल कट असतो तो खूप महागात पाहायला बघायला एक क्लिअर विकेट असली क्रिकेट जर असेल तर मातीचं विकेट बघा मातीचं क्रिकेट कधी देखील चांगलं फलदायी चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतात पुनश्च गोलंदाजी करतो रवी एक अप्रतिम गोलंदाज म्हणून आपल्याला दांडीपाडा संघाचा खेळाडू हा पाहायला मिळतोय ओहो जगह दिया और आपको भगा दिया जैसे जगह देंगे तो लोग आपको उठको भगा देंगे दाखवली फट मारली बट अशा पद्धतीने विकेट पडला जातोय आणि बॅक टू बॅक इथे बाकी तिसरा विकेट बघायला मिळतोय तो तुम्हाला कातकरपाडा संघाचा डीजे थँक्यू डीजे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल मिस्टर शुभम पाहूया सुरेख चेंडू हाताला रवीने नक्कीच अप्रतिम त्रिपालचित केलेला आहे मैदानाच्या बाहेर आलेला आहे मिस्टर दीपक मात्र सलामीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे मिस्टर संदीप जर्सी नंबर 45 अजून मैदानाच्या आतमध्ये तैनात आहे त्याला अजून लक्षात आहे की अजून 3 षटक मार्गस्थ असतील आपल्याला अजून फलंदाजी करायची आहे इकडे अप्रतिम फलंदाजी करत मिस्टर संदीप मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झालेली फक्त 21 ऑन बोर्ड गोल आता मात्र शुभम पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये डावखोर फलंदाज पाहायला मिळेल मिस्टर शुभम लेफ्ट हँड फलंदाज सॉरी लेफ्ट हँड गोलंदाज पाहायला मिळेल नक्कीच पाहूया डीसीसी संघाचे ऑर्गनायझर नक्कीच अनिलजी गोपाळरावते सर उपस्थित आहेत मंचावरती मॅचचा आस्वाद घेत आहेत पंचायत समिती सदस्य आयोजक नियोजक नक्कीच एक अमूल्य नेतृत्व आहे मिस्टर अनिल गोपाळरावते सर नक्कीच पाहायला मिळेल 2024 आमदार चषक स्लोअर फुलटो चेंडू अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला नक्कीच अप्रतिम गोलंदाजी करताना दिसतोय रवी वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरे षटक घेऊन आलेला आहे चेंडू मात्र लागून जाते फक्त 3 धावा खर्च करतोय 0 आणि 1 विकेटचं पतन करतोय नक्कीच अप्रतिम गोलंदाजी करताना दिसतोय राजाराम पवार यांनी मंचावरती येण्याची कृपा करावी प्लीज बॅटीचा संपर्क एवढा झालेला नाही फील्ड केला जाईल पॉवर प्ले मध्ये नक्कीच थ्रो केला जाईल अप्रतिम क्षेत्ररक्षण धावसंख्या 1 ने भरवेल धावसंख्या धावून पोहोचेल 22 या अंकावरती सर वेलकम असेल तुमचं हार्दिक स्वागत असेल सर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फक्त 22 ऑन बोर्ड 4 चेंडू मात्र टाकून दिले 1 विकेट घेतो 1 धाव खर्च करतोय अप्रतिम गोलंदाजी करताना रवी वैयक्तिक दुसरे संघासाठी तिसरे षटक घेऊन आले रवी पाहूया शॉर्ट चेंडू लेग बॅटच्या माध्यमातून नक्कीच 1 धाव परिपूर्ण केली जाईल फील्ड केला जाईल बोया नक्कीच अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला बोयाच्या माध्यमातून धावसंख्या झाली 23 ऑन बोर्ड 5 चेंडू मात्र टाकून जाईल तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल हा
लेफ्ट हँड फलंदाज पाहायला मिळेल. शुभम सुरेख फटका हवेत चेंडू आहे. क्षेत्ररक्षक हलवे झेल टिपला जाईल का? उत्सव मात्र चुकी करा. अप्रतिम झेल. विकेटचं पतन. बॅक टू डग आउट मिस्टर शुभम मैदानावर. कम ऑन DJ. आतमध्ये आता मिस्टर जर्सी नंबर 63. निश्चितच आपण एकंदरीत विचार केला तर फरकात धावसंख्या लागल्या 23 गडी बाद झाले. 4 एक सुंदर गुणांचे हाताळताना रवीचे आपण बघितलं. रवीने 2 षटकं टाकले आणि एकंदरीत 8 धावा देऊन रवीने 3 गडी बाद केलेत. बघा किती सुंदर आहे. रवीसाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजे. 2 षटकं 8 धावा 3 गडी बाद टाकणारा हा रवी नावाचा तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतोय. चला मी रावते सरांना विनंती करतोय की आपण राजा पवार साहेबांचा इथे सत्कार करायचा. राजाराम पवार तुम्हाला माहिती असेल उत्कृष्ट लेदर प्लेअर म्हणून आपण बोईसर भागातून असंख्य वेळा टाटा SSL BRC मध्ये खेळताना आपल्या गावाचं आपल्या भागाचं नाव केलं आहे. असे तुम्हाला राजाराम पवार बघायला मिळतात. क्रिकेट अहोराज्य प्रेम केलं पण एकदा लग्न झालं संसार पडला की सगळ्या सवयी सोडाव्या लागतात आणि खरोखर एक आदरणीय व्यक्तिमत्व पाहणं. परफेक्ट बॅटमन मिडल ऑर्डरचा असायचा. जस्टर संख्ये मेहबूब पठाण यांच्या पठाणी तो खेळत असताना आपण असंख्य वर्ष बोईसर संघाची आणि दांडीपाडचं नेतृत्व करताना ही घटना आहे 20 वर्षापूर्वीची. इथे बाकी झेल सुटला जातोय. महेशच्या हातातून 2 धावा फलकावर लागल्या जातात. 2 धावांशी जर विचार केला तर फलकात धावसंख्या लागली जाते ती 25. एक अतिशय मोठी रंगतदार लढत. आजचा दिवस संडे म्हटला की मटन डे. बघा आतापर्यंत धगधगत्या उन्हामध्ये टॅरेस आतापासून भरतात म्हणजे कशा पद्धतीने समुद्र मंथन तिकडे केलं जाईल हे तुम्हाला प्रत्येकाला बघायला मिळते. आणि आत्ता थोडे प्रेक्षक आहेत. संध्याकाळी बाकी जागा मिळणार नाही आहे. आदरणीय वामन काटकर साहेब आपण मंचावरती यायचं आहे. आदरणीय वामन काटकर साहेब आपण मंचावरती या. पुला चेंडू टटवलाय. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय. ओहो इथे झेल सुटला जातोय. ये क्या किया गाव में लोढा आया हे आपण गीत ऐकलंय एका पगात्रीमध्ये. तशा पद्धतीने इथे हाताचा बॅलन्स सुटला गेला. सोप्पा झेल इकडे बाकी सोडला जातोय. अमनचा इथे बाकी सत्कार केला जाते. मायाची उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन त्याला सन्मानित केलं जात आहे. असंच प्रेम असायला पाहिजे. ओहो रिवर्स खेळायचं आहे पण असे फटके तुम्हाला डहाणूचा जॉन्टीकडनं बघायला मिळेल. इज अ वन ऑफ द बेस्ट बॅट्समन फ्रॉम ST. डहाणू संघाकडे आपल्याला पाचारण केलं जाते. फलकात धावसंख्या लागल्या ती 26. बघूया संदीपानं जीवदान दिला त्याचा कशा पद्धतीने फायदा उचलतात. येणारा काळ सांगू शकेल हे जीवदान किती महागात पडू शकते. इथे बाकी पुन्हा एज घेऊन जातो विकेटीच्या हातामध्ये. इथे बाकी हातामध्ये चेंडू लागत नाहीये पण एक चान्स होता तो घ्यायला पाहिजे होता. धावसंख्या 1 ने वरून धावसंख्या होती 27 धावा या फलकावर लागल्या जातात. आजच्या दिवसातला आपण पहिला सामना बघत आहोत. एका साईडला विचार केला तर तुम्हाला निश्चितच वाळवे कातकरपाडा आणि DCC म्हणजे दांडीपाडा क्रिकेट क्लब बघायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना 4 षटक मार्गस्थ आहे आणि फलकात धावसंख्या लागली 27. पुनश्च गोलंदाजी हाताळतोय. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडूला पूल केलाय. चेंडू जातो मिड विकेटच्या रिजनला. इथे थोडीशी प्लंबिंग होते पण विकेट लांब असल्यामुळे एकच धाव बघायला मिळेल आणि या एका धावाचा तुम्ही विचार केला तर फलकात धावसंख्या लागली जाते 28. रवीचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने पॉवर प्लेमध्ये पहिलं षटक हाताळलं 6 दिलं त्यानंतर तिसऱ्या षटकावर 2 धावा दिल्या म्हणजे एकंदरीत 2 षटकात 8 धावा आणि 3 गडी बाद केले रवी यांनी. उत्कृष्ट लेफ्ट आर्म गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला. आता बघा कल्पेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळतोय. हो खडे खडे मारण्याचा प्रयत्न केला पण चेंडू त्यांनी अचूकपर्यंत टाकला. रायझिंग डिलिव्हरी बघितली. इथे बाकी विचार केला तर संपलं षटक 4 आणि 4 षटकाच्या समापनानंतर विचार केला तर फलकात धावसंख्या लागल्या ती म्हणजे 28 आणि गडी बाद झाले ते 4. DJ
आपल्या मंचावर बोईसर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्रीयुत मनोज मोर साहेब आहेत, उपस्थित आहेत. मी मंचावर त्यांना येण्याची विनंती करतो. श्रीयुत मनोज मोर साहेब, काटकरवाड्यातील कार्यकर्ते श्रीयुत संजय करबट साहेब, श्रीयुत पंकज सुतार साहेब, या कृपया मंचावर. आपण मी पंचायत समिती सदस्य अनिल रावते यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते श्रीयुत मनोज मोर साहेब यांचं, श्रीयुत संजय करबट साहेब, श्रीयुत पंकज सुतार, युवा करते काटकर. अप्रतिम झेल पकडला जातो तो निश्चितच कल्पेशाने आणि मोठा गडी तंबूत पडतो. मला बाद होतोय तो संदीप नावाचा खेळाडू. ओके डीजे थांबा. डीजे बोईसरचे माजी सरपंच मोर यांना देखील इथे सन्मानित केले जाते. मी रावते साहेबांना विनंती करतो की त्यांचा तुम्ही सत्कार करायचा आहे. मायेची उबदार शाल जोरदार टाळ्या सुद्धा मित्रांनो. बघा माजी सरपंच म्हणून त्यांनी काम केलं. खूप हुशार व्यक्तिमत्व, एक सुशिक्षित सरपंच आनंद व्यक्त केलाय. मायाची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांनी सन्मानित केलं जात आहे. चला संजय करबट साहेबांचं देखील इकडे आमचे साहेब सत्कार करतील. मायाची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानित केलं जाईल. पाहिजे एक मोठं व्यक्तिमत्व, आपल्या समाजाचं हित लक्षात घेता कोणतेही कार्यक्रम असो जातीने उपलब्ध आणि मित्र आहात. बघा अशा वेळेसच आपल्याला आपले मित्र, आपले जुने नातेवाईक बघायला मिळत आहेत. खरोखरच वेळात वेळ काढून आज रविवारचा दिवस असताना ह्या एसटी समाजाच्या मॅचेसमध्ये अनेक अनेक धन्यवाद. अफलातून शॉट, वन ऑफ द बेस्ट शॉट क्रिकेट. बघा या शॉटवर फटाके देखील फुटले जातात, म्हणजे किती आनंद द्विगुणी केला जातोय. आणि या फलंदाजाचं नाव आहे ते सचिन नावामध्येच क्रिकेट लिहिलं आहे. सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न म्हणून त्याला पुरस्कृत केलं गेलं आणि अप्रतिम फटका त्याने बघितलाय. शेनवानच्या स्वप्नात आला आणि शेनवान गोलंदाजी टप्पा विसरला हे पाहायला मिळालं. तशा पद्धतीने सचिन नावाचं वादळ इकडे बेकतंय आणि अफलातून टॅलेंट, उत्कृष्ट शॉट, खडे खडे षटकार बघितला. आणि क्रिकेट मला सर्वात सेपर शॉट म्हणजे स्टेट षटकार. ओके इकडे फटका फसलाय, चेंडू जातोय. बघूया इथे झेल होती की पाहायचं आहे आणि अप्रतिम झेल पकडलाय ते म्हणजे निश्चितच पुन्हा एकदा कल्पेशाने. पंकज सुतार सन्मानित केलं जात आहे. हे देखील अनिल रावते समिती दिवाळी केली जाते. एसटी समाजाची मायाची उबदार शाल, पुष्पगुच्छ आयुष्यामध्ये सुगंध, सुख दुःख बाजूला ठेवून उत्साहित राहावं आणि आपल्या समाजासाठी नेहमी वेळ मिळेल येण्याचं काम करावं. चला अतिशय 2 चेंडू खेळले, 7 धावा काढल्यात, एकच 6 धावा काढ. आता बाकी संदीप नावाचा जातो. एकंदरीत विचार केला विकेट किती गेलेत इथे लिहा ना. 6 गेलेत. खूप चांगली गोलंदाजी धनेश हाताळतोय. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू विकेट गेला, थोडीशी लेट कमी केली. आणि आता बाकी संदीप नावाचा छोटा साईडचा खेळाडू जातोय आणि फलका धावसंख्या लागलाय. 34-35 षटक मार्गस्थ आहे. खूप चांगली गोलंदाजी केली. फक्त सुनील यांचं दुसरं षटक थोडंसं महाग पडलं. अन्यथा बाकीच्या रवी म्हणा, कल्पेश म्हणा, धनेश म्हणा खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. मोठा फटका खेळला, चेंडू हवेमध्ये आहे. 2-2 खेळाडू इथे. बाकी सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल सुटला गेला. सोपा झेल होता. मॅचेस विन द मॅचेस आपण म्हणायला पाहिजे. डिझेल ब्रेकअप होतोय बघा. तुमची अँटेन थोडस सेटअप करा. प्रॉब्लेम होतो का तुम्हाला? ब्रेकअप होतोय. अप्रतिम गोलंदाजी
काय धार तुम्हाला बघायला मिळते. छत्रपती शिवरायाच्या तलवारीच्या धारेने असंख्य मोगलांचं कत्तल केलं गेलं आणि निश्चित रयतेचं राज्य आलं. तशा पद्धतीचे दांडीपणाच्या गोलंदाजाने अक्षरशः इकडे पकडून ठेवलंय ते वाल्वे कातकरपणा संघाला. पुन्हा राऊंड विकेट गोलंदाजी. फुलटा चेंडू, बाकी चेंडू जातो अफलातून क्षेत्ररक्षण बघायला मिळते. लहानपणी खेळताना आणि उड्या खेळताना तलावानं मेले की डुबकी मारताना आणि आज बाकी आपल्या संघासाठी हवेच उडी घेताना इथे बाकी सुंदर तुम्हाला बघायला मिळते. आणि हा खेळाडू आहे सुनील. अफलातून क्षेत्ररक्षण वाचवल्यात. ओ वेल बॉल, चांगलं कमबॅक केलं. इथे विचार केला तर षटक संपलीत 5 आणि फलकावर धावसंख्या लागल्याची 37. म्हणजे खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली. आपण एकंदरीत पाहिलं तर 7-5-35 म्हणजे 7.02 अशा सरासरीने फक्त धावा निघाल्यात. खरोखरच कौतुक करायला पाहिजे. दुसरं षटक फक्त महागड पण बाकी आणि आता जर विचार केला तर धनेशाने खूप चांगली गोलंदाजी टाकली. तर शेवटचं षटक आहे, बघूया शेवटपर्यंत किती धावा आहेत. इनिंग ब्रेक नंतर कोणत्या मॅच आहे आम्हाला अनाऊन्स करा. आपण करू म्हणजे जेणेकरून कोणत्याही मॅचचं धावतं समालोचन थांबणार नाही आहे. साई सावडी बोट आणि चौकीपाडा इनिंग ब्रेकमध्ये आपण दोन्ही संघाने आपल्यासाठी हजर राहायचं आहे. साई सावली बोट आणि चौकीपाडा या पुढील सामना होईल. इनिंग ब्रेकमध्ये आपण इथे येणार आहोत नाणेफेक, जेणेकरून म्हणजे इनिंग ब्रेकमध्ये टॉस केली जाईल, आपले बाईट घेतला जाईल आणि जेणेकरून सामन्यामध्ये कोणतेही समालोचन थांबणार याची आपण नोंद घ्यायला पाहिजे. चक्क लाल मातीचं विकेट आपण एकंदरीत टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये उत्कृष्ट विकेट तुम्हाला या लाल मातीवर बघायला मिळते. 6वं षटक सुरू आहे. धाव फलकावर लागल्यात आणि एकंदर झाले ते 7. सहा झालेत. 6 गाडी बाद आहेत. बघूया डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. जबाब कमीत कमी 50-60 धावा करायच्या आहेत. हो आपण लेग स्टंपवरती चेंडू येतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. जरी झेल सुटले त्याचा परिणाम संघावर झाला नाही, कारण गोलंदाजाने इकॉनॉमिकली इकडे कव्हर आणि खरोखर अफलातून क्षेत्ररक्षण. नुकतंच आपण एक सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं त्यांच्याकडनं. अप्रतिम सामना इथे बघायला मिळतो. विजेत्यासाठी 33,000 रुपये म्हणजे साही संघाला पारितोषिक असणारी मोठी स्पर्धा मी पहिल्यांदा पाहतो या भागात. आतापर्यंत आपण फक्त 4 संघांना देतोय, विनर, लुझर आणि सेमीफायनल लुझर. पण इथे जर पाहिलं तर 4 दिलं जाईल. परफेक्ट मिळतोय. इथे बाकी चेंडू जातो डीप गलीच्या रिझनला. 4 धावा आणि चलताना आपण आणि याचं नाव अजय. धावसंख्या होते ती निश्चितच 42 या फलकावर लागला. मारा इथे बघायला मिळतोय. सुंदर क्षेत्र आपल्या हॅलो 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 नक्कीच सर आपण बघत आहात. निश्चितच असा आवाज द्या. खूप सुंदर पद्धतीने बघायला इथे धावसंख्या होते ती म्हणजे निश्चितच 42 धावा. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू स्ट्रॉक हिट करण्याचा प्रयत्न केलाय. सरळ चेंडू जातो मिड विकेट. एक धाव बघता बघता डायरेक्ट थ्रो पाहायला मिळते का. अतिशय सुंदर रनिंग मिड विकेट बघायला मिळते. असं म्हटलं जातं ना, रानावनात जायचं आणि आदिवासी नादी लागायचे नाही. जंगलपट्टी गेली की तिथे मोठी दादागिरी करायची नाही, कारण बाप गाव आमचं आहे आणि या गावात राज्य आमचं असायला पाहिजे. प्रत्येक सामाजिक संघटनांना माझ्या स्थानिकत्वाला सांगतो की आपण एकत्र या, जातपात विसरा, कारण पारंपरिक गावं आपली आहेत ती जपायची आहेत. बाहेरचे आलेले लोक ही भाडे तत्वावर आहेत. त्यांनी जरी बिल्डिंग बांधली तरी सातबाराचा उतारा तुमच्या नावावर बघायला मिळतो. इथे बाकी चेंडू टटवलाय हवेमध्ये. मेघ इथे जेगत जातोय आणि अप्रतिम प्रयत्न केला जातोय. इथे बाकी हातातून चेंडू सुटला. ऐन वेळी त्याचं बॅलन्सिंग गेला आणि त्याच्यावेळी हातातून पंजा सुटला गेला आणि इथे बाकी 2 धावा निघायला बघतायत आणि 2 धावांची धावसंख्या होते ती 46. 46 धावा बघायला मिळतात. शेवटच्या षटकात बाकी धावांची बरसात होताना पहिल्या 4 चेंडू मध्ये आतापर्यंत त्याने 9 धावा दिल्यात. अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. पुण्याची गोलंदाजी बघायला मिळते. कल्पेश हॅलो हॅलो हो इथे बाकी चांगलं कमबॅक केलं गेलं. थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू टाकला गेला. पेस कमी केला. बॅट अगोदर फिरल्यानंतर निर्धाव चेंडू हाताळत जातोय. पण एकंदरीत जर विचार केला ना तर इथे बाकी 50 धावा देखील कमी पडतात, कारण विकेट आहे. धावांची बरसात होत आपण बघत आहात. हॅलो शेवटचा चेंडू असेल हा पहिल्या सामन्यातील. कल्पेश पाहूया.
सो शॉर्ट चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. श्रेष्ठ मात्र कुठेतरी चुकी करताना दिसतोय. एक धाव मोजावी लागते किचा. षटक समज धावसंख्या जाऊन पोहोचेल 47 ऑन बोर्ड. 48 लक्ष पूर्ण करायचं डीसीसी साठी. 36 चेंडू मागे. साई सावली चला बोट आणि चौकीपाडा या आलेत का दोन्ही कॅप्टन. मी म्हटलं की इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होईल म्हणजे जेणेकरून तुमचं समालोचन थांबणार नाहीये. मग तिकडे मॅच चालू असते आपण समालोचन करतो चुकीचं दिसते कारण कमीत कमी 5 मिनिटाची इनिंग ब्रेक बघायला मिळते. घ्या ना आपण नो डाऊट. बोलवा चौकीपाडा आलाय का. साई सावली बोट आणि चौकीपाडा दोन्ही संघाच्या करणारा कॉल असेल प्लीज टॉस बॉक्स मध्ये यायचे आहे. साई सावली बोट आणि चौकीपाडा नक्कीच मोठं लक्ष पूर्ण करायचं. 28 रनाचं लक्ष पूर्ण करायचं आहे डीसी संघाला जिंकण्यासाठी. साई सावली बोट नक्कीच अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली डीसीसी संघाच्या माध्यमातून. सलामीची फलंदाज मध्ये 4 मध्ये दिसतील. नक्कीच 8च्या सरासरीने टार्गेट पूर्ण करायचं आहे. नक्कीच आपण मंचावरती पाहू शकतो माझे मित्र मिलिंद कुंदन नक्कीच बॅक टू बॅक 3 षटकार जर मारले माननीय मिस्टर रितेश दोडी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. प्रत्येक खेळाडूवरती लक्ष द्यायचं आहे. 2 सलामीची फलंदाज मध्ये 4 मध्ये दिसतील. साई सावली बोट नक्कीच एक सुरेख व्यक्तिमत्व पाहायला मिळेल मिस्टर महेश पोलीस निरीक्षक आहेत नक्कीच. आणि हेमन आणि उत्सव मध्ये आतमध्ये जाताना दिसतील. दीपक भाऊ आणि उत्सव पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच. उत्सव हेमन आणि उत्सव पाहायला मिळेल. यापुढे सुरेख आवाज पाहायला मिळेल मिस्टर दीपक भाऊ संके. निश्चितच मोठा खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतो उत्सव कोटीचं म्हटलं की पीडीच्या मैदानावर असंख्य कोचेसकडून खेळला. शालेय जीवनामध्ये आपल्या शाळेकडून खेळताना असंख्य मैदानं गाजवताना उत्सव कोटीला पाहिल्यात. आणि नुकत्याच झालेला ऑरेंज चषकामध्ये भरभरून मुरबेकरांनी ज्याचं कौतुक केलं तोच हा उत्सव कोटी तुम्हाला बघायला मिळतोय. उत्कृष्ट स्टायलिश बॅटमन ज्याला टेनिस क्रिकेटपेक्षा लेदर क्रिकेटमध्ये पर्वणी बघायला मिळते. असंख्य षटकं त्याच्या नावावर आहेत. अंडर-13, अंडर-16, अंडर-19 असं मुंबईचं क्रिकेट विश्व गाजवणारा आणि दांडीपाड्याला जगापुढे ठेवणारा हा उत्सव कोटी तुम्हाला पाहायला मिळतोय. पण स्ट्राईकवर आहे तो हेमन नावाचा फलंदाज. चला पहिलं षटक 48 धाव विजयासाठी करायचे आहेत.
व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग. अफलातून पेस तुम्हाला बघायला मिळत आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. 48 धावा विजयासाठी करायचे आहेत, पण रवीचं मी कौतुक करेन. ज्या पद्धतीने 2 षटकं टाकली, 8 धावा दिल्यात आणि 3 गडी बाद केलेत. रवी या गावखोऱ्या गोलंदाजाचं पुन्हा राईट आर्म विकेट मारा करतो. तुम्हाला संदीप नावाचा गोलंदाज पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ प्लेन बॅकफुटला गेलाय, चेंडूला केलाय पोल. चेंडू जातो स्क्वेअर रिजनला. 1 धाव बघायला मिळते. इथे बघता बघता जातो सीमा पलीकडे. 4 धावा अखांडकडे चौकार. विजय धन्यवाद डीजे. आदिवासीच्या लग्नामध्ये पारंपरिक गीतं ही पहिले वाजायची, पिपेरी असायची, ती आज बघायला मिळते. ज्या पदाने वेश आहे आपले भूषा बघायला म्हणजे वेल डन. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. चुकीच्या पद्धतीने खेळल्यात. मोठा फलंदाज तुमच्याकडे समोर उभा आहे. सिंगल धावा काढा, त्याला स्ट्राईक द्या. आणि उत्सव कोटियांकडे असलेला जो गुणफलक आहे, जो क्लास त्याच्याकडे आहे, जो दर्जा आहे, तो इथे बघण्यासाठी असंख्य लोक आहे उत्सव कोटीची बॅटिंग बघण्यासाठी आपापले बघायला मिळत आहेत. डहाणू संघाकडे तुम्हाला जॉन्टी नावाचा एक मोठा ब्रँड फलंदाज बघायला मिळतोय. मोठा फटका खेळला आहे. अफलातून टॅलेंट बघायला मिळते. पुढे सरसावले. चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं लॉंग ऑफच्या रिझनला. इथे बाकी 1 धावा काढता धावसंख्या होते 5 धावा, 6 धावा. विजयासाठी 48 धावा करायच्या आहेत. आपण बघत आहात एक मोठा सामना आजच्या दिवसात DCC वरचे निश्चितच वाल्वे सुतारपणाचं बघत आहात. पुनश्च गोलंदाजी हाताळताना आणि आता उत्सव कोणी तुम्हाला बघायला मिळतोय. परफेक्ट बॅकफ्लिक क्रिकेटचा माहीव आणि ज्याला अफटम माहिती असणारा क्रिकेटपटू बघितल्यात. असंख्य मैदानं याने आपल्या शालेय जीवनामध्ये गाजवलीत. मुंबईचं ब्रेबॉन असो, मुंबईचं DY पाटील असो. आहा खडक खडक खेळलाय. चेंडू जातो सीमा पलीकडे. 6 धावा. चेंडू गेला नाही. इथे 6 धावा. तिथे अफलातून टॅलेंट. परफेक्ट टेनिस क्रिकेट यालाच तर म्हटलं जाते. नजाकत आणि नजर कशी असावी आणि असलेल्या गुणवत्तेचा भरमसाठ मारा तुम्हाला बघायला मिळतोय. शब्द कमी पडतील असा फलंदाज दांडीपणाचं रत्न म्हणून समजलं जात आहे. आपल्या शालेय जीवनामध्ये असंख्य ट्रॉफी शालेय विद्यार्थ्यांनी विधून दिल्यात. यावेळेला बाकी केला जातो. बॅटेवर चेंडू येत नाही, त्याला चेंडू खेळायचं मिड विकेटच्या रिझनला. इथे बाकी मिस टायमिंग होतो. 1 धाव बघायला मिळते आणि 1 धावा निश्चित विचार केला तर तुम्हाला 13 धावा या फलकावर लागल्या जातात. उत्सव कोटीने ब्रेबॉन गाजवलाय, उत्सव कोटीने DY पाटील गाजवलाय, उत्सव कोटीने क्रॉस मैदान गाजवलाय. असा हा मोठा क्रिकेट पण तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे स्वेअर मारा बघायला मिळतो, पण विकेट कव्हरेज तुम्ही कौतुक करेल. लेगस्टम्पच्या खूपच बाहेर चेंडू. अवांतर धावा निश्चित म्हणजे वाईट निश्चित धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते ती 14 धावा. या षटकाला शेवटचा चेंडू. काय सपोर्ट बघायला मिळतो दांडीपडाला आपल्या घरच्या मैदानावर खेळताना. बॅकफुटला गेलाय. चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑफचा खेळाडू जातोय. इथे बाकी चांगला झेल पकडला. खरोखर अप्रतिम झेल पकडलाय आणि इथे बाकी पहिला गडी तंबूत परतोय, पण फलकावर धावसंख्या लागलाय. आपलं काम त्याने चोख पाडलं. ज्या पद्धतीचा आस्की रेट आहे पॉवर प्ले मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा काढायच्या आहेत, त्याचा पुरेपूर फायदा उचलतोय डीजे. भारी तुला तर राहून कशी पडलू. धन्यवाद. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून तुम्ही कल्पेशला पाहत आहात. आज खऱ्या अर्थाने दांडीपणामध्ये असं लोक विचार करतील की दांडीपणामध्ये क्रिकेट आहे की लग्नाचं संमेलन. काय प्रेक्षक बघायला मिळतात. झगझगत्या उन्हामध्ये गच्च्या भरल्या गेल्यात. गच्चीवर मटण, चिकन, बागडे फ्राय केली जाते. त्याचा आस्वाद इथपर्यंत येतोय. जेवणाची सोय, त्याचा आस्वाद फोडणी दिला, त्याचा वास इकडे इकडे बघायला मिळते. सगळ्यांसाठी आपल्या म्हणजे सगळ्यांची अमृत धोडीचं मी कौतुक करीन. आणि अमृत धोडी देखील उत्कृष्ट बॅट्समन आहे. खूप सुंदर फलंदाजी, जेवणाची सोय तिकडे करतोय. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. तो निश्चितच सचिन नावाचा गोलंदाज. सचिनचं कौतुक. आल्याला जो षटकार मारला हा प्रत्येकाची डोळ्याची पारणं फिरली, पण स्थिरावू शकला नाहीये. आता कल्पेश हडल हे नॉन स्ट्राईकवर आहेत. खूप चांगली गोलंदाजी केली. 2 चांगले कॅचेस देखील त्याने पकडलेत आपल्या संघासाठी. सचिन लोखंडपणाचा चॉकलेट बॉय त्याला म्हटलं जाते. जेव्हा तुम्ही त्याच्या खिजामध्ये हात घाला तुम्हाला डेअरी मिल्क शिवाय कोणते चॉकलेट मिळणार नाही, असा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय.
आबागावला 160. आहा पहिला चेंडू टटवलाय अफलातून आहे बघायला भेटते इथे बाकी कौतुक. परंतु ज्या पद्धतीने या खेळाडूने कौतुक केलं हवेमध्ये सूर मारला असताना म्हणून म्हटलं जातं ना दगड असो या पाणी जंगल असो या वारा जमीन असो या पाऊस आदिवासी बांधवाच्या कलासमोर कोण राहू शकत नाही आणि त्यांच्यासमोर कोणताही मनुष्य प्राणी आपला प्रहार टिकू शकत नाही. जरी झेल सुटला तरी काय त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. क्षेत्रक जागासाठी अफलातून प्रयत्न बघायला मिळते. कॅचेस विन द मॅचेस म्हणतात ना असा खेळ पाहायला मिळतो. आणि म्हणून तो म्हटलं कल्पेशा चॉकलेट बॉय कारण त्याच्यामध्ये बदाम पिस्ता अक्रोड ह्या तुम्हाला खायला मिळतो. त्याची ताकद इथे वापरली जाते. आहा इथे चेंडू टटवलाय लॉंग ऑफचा रिझनला इथे बाकी झेल होतोय आणि इथे झेल सुटला गेला. बघा झेल कसा प्रयत्नाचा पगभर केला. अमर अकबर अँथनी आय लव्ह यू इंडिया अशा पद्धतीने केलं. बघा पहिल्यांदा बोटला अमर दुसऱ्यांदा केला अकबर आणि साई सागिल बोट संघ आलाय. ओव्हर ब्रेक मध्ये मी नाणेफेकीने जा जीवदान मिळालंय. धावसंख्या वाढलाय 21 धाव फलकावर लागल्यात झाल्यात. एकदा पुन्हा आपला षटकार बॅक 2 झेल सुटले गेले. हा झेल अप्रतिम होता षटकार गेला ट्राय होता पण इथे बाकी झेल बघायला पाहिजे. आणि कॅचेस विन द मॅचेस निश्चितच चौकीपाड आणि बोट दोन्ही करण्याचा नाणेफेकीसाठी या षटकारानंतर आपण देऊ यांना ते नाणेफेक करतील. ओके हा ओहो बैठक शॉट मारलाय. बघा घराची आठवण आली. आई बोलवते की ताई हे कळलं नाही पण मला जायचं आहे घरी आणि अशा पण दांडा चौकीमध्ये बैठक शॉट. आणि हा शॉट तुम्ही जर स्टीव वॉ कडून बघितला असाल राजाराम आपण तेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ पाहायचो आणि स्टीव वॉ असे बैठक शॉट मारायचा. अफलातून टॅलेंट बघायला मिळतो. म्हणून तुम्ही जिथे जिथे समालोचनामध्ये जातो आज पण सांगतो की आदिवासीचं क्रिकेट बघा आणि आपलं क्रिकेट बघा. वेल डिसिप्लिन. आज काही कारणास्तव सामने लेट झाले पण अफलातून टॅलेंट बघायला मिळतंय. असं उत्सव कोटीचे पप्पा विशाल खोत इथे बाकी तुम्हाला बघतात ते फटाके फोडतात. त्यांच्या फटाकडे आतषबाजी करून मुलाला फटाकेबाजी करण्याची सवय आहे. बॅटिंग तशीच बघायला मिळते पण कल्पेशच्या घरामध्ये बघा ना ना इथे ना तिथे चेंडू गेलाय कुठे जिथे मिळतात 6 धावा तिथे काय फलंदाजी बघायला मिळते. दांडीपडामध्ये कबड्डी खेळली जाते. दांड्याकडे काय काय होत नाहीये. चला या बोट आणि चौकीपडा कॅप्टन इकडे आपण या षटकात नाणेफेक करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये ओहो अफलातून ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतोय. इथे बाकी नजाकत बरा स्ट्रोक काय क्लास बघायला मिळतोय. मला वाटते लहानपणी घरामध्ये रांगोळ्या काढत असणार शाळेमध्ये नंतर घरामध्येच अभ्यास करताना असा खेळाडू बघायला मिळतोय. खरोखर दांडीपाडा धावसंख्या झालाय ती 28. हा कॅल्क्युलेशन क्रिकेट आहे. उत्सव कोटीचं तुम्ही क्रिकेट जर पाहिलाय प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटीचा खेळण्याची क्षमता या खेळाडूकडे म्हणूनच तो मुंबई गाजवलेला खेळ तुम्हाला बघायला मिळालाय. ओहो इथं चांगला शॉट बघा पुन्हा झेल सुटला गेलाय. दोन धावा इथे मिळाल्या. जीवदान दिलाय उत्सव कोटीला. दोन्ही फलंदाजी झेल सुटले गेलेत आणि ह्या खेळाडूचं नाव आहे ते 93 जर्सी काय नाव बाळाचं सचिन. आता बघूया कशा प्रयोग करतात. कल्पेश खूप चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. इथे बाकी स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळतो. चेंडूच्या पाठीमागे जातो. इथे बाकी झेल पकडलाय उत्कृष्ट रेल आणि कल्पेश नावाचं वादळ इथे शमलं जात आहे. डीजे साई सावली बोट आणि चौकी बॉक्स मध्ये प्लीज. सर राजाराम पवार सर कॉल असेल प्लीज. टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेकी करून घ्यायचे नक्कीच. टॉस बॉक्स खाली करायचं प्लीज. दोन्ही संघ इकडे उपस्थित आहेत. नक्कीच एक नाणेफेक पाहायला मिळेल इकडे राजाराम पवार सरांकडून. साखरपाडा वसेसचा साई सावली बोट टेलचा कॉल केलेला नक्कीच
टॉस मात्र विजय झालेला आहे तो. नक्कीच तुम्ही काय स्वीकारतील, तुम्ही समोरच्या संघाला आव्हान करणार आहेत? फिल्डिंग पास. क्षेत्ररक्षण स्वीकारेल नक्कीच. किती धावसंख्या तुम्ही तरी त्यांना रोखले जाईल? 40च्या आतच. नक्कीच 40 आतमध्ये त्याला रोखलं जाईल. तुमचं काय असेल फिल्डिंग सॉरी बॅटिंग माध्यमातून तुमचं काय असेल? 70 धावा पूर्ण करायचं टार्गेट. सर तुम्ही काय म्हणतील आयोजन मिस्टर अनिल गोपाळ रावते सर, एवढं मोठं आयोजन केलेलं आहे आमदार चषक 2024चा? गेल्या वर्षापासून यंदाचा इकडे आपला आदिवासी समाजाचे जे संघ आहेत ते अधिक प्रमाणात आहेत आणि आयोजनाचा मी मनापासून आभार मानतो. आपला आदिवासी खेळामध्ये प्रावीण्य मिळवलं पाहिजे या उद्देशाने गेले अनेक वर्षापासून अनिल रावते त्यांची कमिटी, जे व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे सदस्य, आपल्या गावातले माजी सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य, विद्यमान सदस्य, विद्यमान पंचायत समिती सदस्य यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने इकडे आपल्या समाजाचा जो भव्यदिव्य असं आमदार चषक इकडे आयोजन केलं जातं. त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभारी मानतो. आणि येणाऱ्या अजून काळामध्ये अधिकाधिक आपले खेळाडू या जिल्ह्यातून या तालुक्यातून पुढे जाता येतील, त्यासाठी आपले अनेक विविध विभागातील जे आपले आमदार आहेत, जे संवेदनशील आमदार म्हणून बोईसर विधानसभेचे जे राजेश पाटील साहेब आहेत, त्यांनी नेहमी प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि अजून येणाऱ्या काळामध्ये अनिल रावते आणि त्यांच्या माध्यमातून जसे का या ग्राउंडवरती खूप मोठा इतिहास आहे, या ग्राउंड मिळवण्यामध्ये अनिल रावते आपल्या गावातले काही सदस्य आहेत, जे गाव कमिटीचे सदस्य आहेत, सर्वपक्षीय सदस्य आहेत, त्यांनी मिळून जे इकडे काम केलेलं आहे, त्यामुळे आज हे ग्राउंड आपल्यासाठी उपस्थित आहे. इकडे जे आज आपल्या समाजातले लोक इथे खेळण्यासाठी उपस्थित राहिले, त्यांची ही खूप मोठी कामगिरी केलेली आहे. जसे का इकडे अनेक खेळ होतात, जसे आपल्या नरेश धोडी यांनी जिजाऊ संघटनेतून इकडे पोलीस प्रशिक्षणचं जे आपल्या या गावातील परिसरातील विभागातील महिला मुली ज्या इकडे प्रशिक्षणासाठी उभे राहतात, खेळतात, त्यांच्याबद्दल मी मनापासून नरेश धोडीचं पण कौतुक करतो. कारण त्यांनी इथे केलेलं कार्य खूप प्रावीण्य मिळवण्यासारखं कार्य आहे. आणि क्रिकेटमध्ये मी स्वतः यामध्ये खूप प्रावीण्य मिळवलेलं होतं, पण आपली आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे या खेळामध्ये मी माघार घेतली. आणि आता येणाऱ्या काळामध्ये जी काही मदत लागेल आमच्या सहकार्यातून, अनिल रावतेच्या गाव कमिटी, गाव सदस्य, आणि त्यासाठी जे काही लागेल त्यासाठी आम्ही नेहमी तत्पर तयार आहोत. मला बोलवल्याबद्दल मी सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चितच खूप अनुभव गोल केला. त्यांची परिस्थिती नव्हती म्हणून ते पुढे जाऊ शकले. मी स्वतः त्याच्या इनिंग पाहिल्यात, शतक पाहिलाय, 36 धावा झाल्यात, 36, 18 चेंडू 12 धावा, 3 षटका 36 झाल्यात, 18 चेंडू 12 धावा. एक उत्कृष्ट मॅच इथे बघायला मिळते. आणि आपण इथे आता पाहिलं, एका साईडला बोर्ड बघितलं आणि एका साईडला पाचूपडा आपण पाहिलं, 2 संघामध्ये नाणेफेक झालाय. आणि खरोखर जग राजाराम भाऊनी सांगितलं की त्यांची परिस्थिती नसावी ते पुढे जाऊ शकतो, पण त्यांचा एवढा अफलातून बॅटिंग होती, सुंदर फलंदाजी करण्याचं काम आम्ही लेझरमध्ये पाहिलं. आता बघी गोलंदाज बघायला मिळतो सचिन. पुढे सरसावले, चेंडू सरळ जातो, सरळ स्ट्रेट ड्राइव्ह चेंडू जातो सीमा पलीकडे, 4 धावा. उत्सव कोटवेंच्या बॅटमधून तुम्हाला इथे बाकी धावाची बरसात बघायला मिळते. स्टाईललेस क्रिकेट इन दांडीपाडा म्हणून त्याला पाहिलं जाते. श्री सावली बोटने टॉस जिंकला, फिल्डिंग घेतलाय, आमंत्रित केलं ते चौकीपाडा संघाला. इथे पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, इथे परफेक्ट टायमर ऑफ द बॉल बघायला मिळतोय. पुढे सरसावले, सरळ चेंडू बॅटिंगमध्ये घेतला आणि म्हणूनच तर मुंबईच्या संघामध्ये दार ठोठवले. इंटर स्कूलमध्ये मोठा धावा करण्याचा पराक्रम बघायला मिळतो तो उत्सव कोल्टीचा. आणि आज खरा उत्सव कुठे जातो, बॅगेमध्ये काय लटकवतो त्याचं जित्तमय उदाहरण इकडे बघा. जोरदार टाळ्या उत्सवासाठी असायला पाहिजे आणि वडिलांनी केलेलं श्रमदान. पुन्हा एकदा बघूया डावखुरा गोलंदाज उत्सवसाठी. इथे बघा, ह्याला म्हटलं जातं टेम्परमेंट, एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन. आपण आपले पाय जमिनीवर कसे ठेवायचे ते इथे पाहायला मिळते. इथे बाकी गडी बाद होतोय, धावसंख्या वाढली जाते, ती 1 वाढली जाते. 2 धावाची आवश्यकता आहे ना. नाशिकचा आशिक हा मैदानाच्या बाहेर येतोय. बघा आता नाशिकचा आशिक का मानला जाते, त्याच्या आवडता पदार्थामध्ये द्राक्ष आहेत.
खरोखरच या दांडीपाड्याचं ग्राउंड जे राहिलं आहे त्याचं खूप चांगलं महत्त्व, खूप चांगलं काम होते. लोकना पोलीसचं प्रशिक्षण आपण बघितलं, नरेश धोडे यांच्याकडनं कबड्डीची प्रॅक्टिस तुम्हाला बघायला मिळते. बोईसरवासी अनेक कबड्डीपटू आपण राज्य लेवलमध्ये खेळायला बघतात. एका धावाची आवश्यकता. हॅलो, लक्ष, स्ट्राईक रोटेट होईल. उत्सव साईड चेंज झाला पाहिजे. त्या अँडचा खेळाडू आउट दिलाय. पंच बी केअरफुल हा, थोडंसं आपण लक्ष द्या. आउट त्यांना दिलाय तर नवीन बॅट्समन तिकडेच जाणार, सरळ रूल्स आहे हा, नो डाऊट. पण प्रेक्षक बघा, संध्याकाळी मला वाटते झाडाची पानं देखील राहतील की नाही अशी शंका वाटल्या. घरामध्ये कोण थांबेल की नाही, कारण धगधगत्या उन्हामध्ये अशी प्रेक्षक तुम्ही बघू शकतात. आणि म्हणूनच तर म्हटलं जातं ही मॅच महाराष्ट्र पोलीस महेश तुम्हाला बघायला मिळतात. ओ, पहिला चेंडू होता हलक्यावर मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू जातोय सरळ शॉट गलीच्या रिझनला. इथे बाकी क्षेत्ररक्षण केलं जात आहे. अप्रतिम मॅचेस तुम्हाला बघायला मिळत आहेत. यानंतरचा सामना तुम्ही बघणार आहात तो म्हणजे निश्चितच साई सावली बोट नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण चौकीपणाला बॅटिंग करायला दिलंय. इथे बाकी रोटेट केलाय हलक्या बॅटरीने. इथे एक धाव पूर्ण होते का आणि अशा पद्धतीने सामना विजयी होतो. DCC जोरदार टाळ्या दांडीपाडा संघासाठी असायला पाहिजेत. डीजे हॅलो, धन्यवाद डीजे. उत्सव कोटीसाठी जोरदार टाळ्या बसायला पाहिजे. ज्याच्या कला गुणाने वडिलांनी साथ दिली, वय वर्ष 7 असताना मैदानामध्ये गेला, असंख्य प्रशिक्षण त्यांना पाहायला मिळाले. आणि विशेषतः त्यांचा आभार असेल तर राजू अंबिरे यांची कोचिंग विचारा, विसरू शकत नाही. वेलपेड उत्सव कोट्यान लेदर क्रिकेटमध्ये असंख्य वेळा माझ्या समालोचनातून या फलंदाजाला आपण पाहिला बॅटिंग करताना. आणि इथे बघायला मिळते उत्सव कोटी अजून देखील मोठा धावा तुझ्याकडून बघायला मिळायला पाहिजेत. उत्सव ये तो शुरुआत है, 50 बनना चाहिए क्योंकि काफ़ी लोग आपके ऊपर बड़ा प्यार करते हैं. लोक तुमच्यावर खूप प्रेम करतात. हार्ड लक. निश्चितच वाळवे कातकरपाडा या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतलात, पराभूत झालात तरी देखील तुम्ही जिद्द सोडली नाही. झेल जर पकडले असते तर कदाचित चित्र वेगळं बघायला मिळालं असतं. 3 झेल तुम्हालाकडून सुटले गेले. आता बाकी एक मोठा सामना तुम्हाला बघायला मिळतो. एका साईडला विचार केला तर साई सावली बोट आणि चौकीपाडा फलंदाजी करत आहे. इथे बाकी आमंत्रित कक्षामध्ये फलंदाजी कक्ष बसावा. दुसऱ्या संघाने 12वा संघ पाठवा, खेळाडू पाठवा आणि पुढचं समालोचन करतील पप्पी नावाने ओळखण्याचा स्वप्नील असं बघायला मिळतंय. थँक्यू सर. मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल मिस्टर. हॅलो, मिस्टर रवी मॅन ऑफ द मॅच असेल. मिस्टर रवी मंचावरती यायचं प्लीज. मिस्टर रवी. तीन विकेट म्हणजे 6 षटक काय झाले, 50 झाले ते मध्ये बघ बघ ना द्या ना आपलं कोण आहे. नरेश भाऊला बोलवा. रवी DCCचे गोलंदाज आपला सामनावीरासाठी निवड केली. 2 षटकं 8 धावा, 3 गडी बाद केलाय. बघा आपण 6 षटकामध्ये 3 गडी बाद 2 षटकात केल्यानंतर त्याचं व्हॅल्युएशन सेंचुरीमध्ये पकडलं जात आहे. आणि म्हणूनच आपण त्यांना इथे दिलंय की तुम्हाला मॅन ऑफ द मॅच डिक्लेअर केलाय. कारण तुम्ही पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकलं, त्यानंतर 3रं षटक टाकलं तेव्हा फील्ड रिस्ट्रिक्शन बाहेर गेलं, पण तिथे देखील 2च धावा तुम्ही दिल्यात आणि म्हणून त्याची निवड आपण मॅन ऑफ द मॅचसाठी केलाय. रवी या